हे सगळं ना आनंदीमुळे होते. येऊ दे आता तिला बाहेर, बघतेस ती ना. मी पण रमा आहे, रमा सोडणार नाही अशीच. झाली झोप? झाली का झोप? काय ग आनंदी, तुला विचारते मी. एरवी तसं काही 5:30 वाजता उठतेस ना, आज का 7 वाजले? आणि राघव का आतमध्ये झोपला होता? सांग ना, मी काय विचारते तुला. राघव का आतमध्ये होता? मी तुझ्याशी बोलतेय. मी ठीक आहे, नाही बोलायचं तुला, हरकत नाही. मी पण रमा आहे, रमा सोडणार नाही अशीच. आज रात्रीपासून ना मी झोपणारच नाही, जागीच राहणार आहे मी. मला माहितीये मी झोपल्यानंतर तू काहीतरी करतेस. की बाय माझं रमाताई, अहो आम्ही फक्त वर्षाताईंबद्दल बोलत होतो आणि बोलता बोलता झोप लागली, एवढंच. राघवला कळत नव्हतं का आपल्याला झोप येते ते? अहो लागला हो चुकून डोळा. मग तू उठवायचं, सांगायचंच त्याला. तर झोपलेल्या माणसाला कसं काय उठवायचं तुम्हीच सांगा बरं. आणि रमाताई, तुम्ही ना विनाकारण जास्त विचार करताय. विचार करते म्हणजे? मला विचार करायला लागावा असं काहीतरी घडलंय ना? नाही घडलंय. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण मी जे सांगतेय तेच खरंय. आणि झोपले हे खोलीत, तर आता लग्न झालंय ना आमचं, आमच्या दोघांची खोली येते. मग काय झालं झोपले तर. पण तरी तुम्ही जे समजताय तसं काही नाहीये, गैरसमज आहे तुमचा. आई उठला, चहा झालाय, बसा चहा देते. राघव अंथरुणाच्या घड्या घालतोय खोलीत. कळलं. आता खोलीत झोपायला यायला लागलाय म्हणायचा. वर्षा, काय ग? दादा ते बोल बोल. नाही, काही नाही. काही नाही? ठीक आहे. नक्की काही नाही ना? अगं बोल, काय बोलायचं बोल. संकोच काय करतेस तू, बोल. दादा म्हणजे ऍक्च्युली मला ते बोल बोल, काय? मला काय? थोडेसे पैसे हवे होते, काहीतरी घ्यायचे. नाही मिळणार पैसे. अहो काय अहो? तू का मध्ये पडतेस? बहीण भावांचं बोलणं चालू आहे ना, तिला पैसे नाही मिळणार. बरं ठीक आहे, ठीक आहे. मला नकोय पैसे, पण तू आनंदीला रागवू नकोस प्लीज. काय झालं? आईने कौतुक केलं त्याचं वाईट वाटलं का? एकूण 6 वर्षात पहिल्यांदा त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलले आहेत. गेली 6 वर्ष मी धडपडतोय, काहीतरी करण्याचा मी प्रयत्न करतो की जेणेकरून त्यांना माझ्याबद्दल चांगलं वाटावं, त्या माझ्याबद्दल काहीतरी चांगलं बोलावं. पण माझा कुठलाही निर्णय, मग तो चिंगीच्या बाबतीत असेल, चिंगीला शाळेत घालण्यापासून ते अगदी
तुझ्याशी लग्न करण्यापर्यंत माझे प्रत्येक निर्णय त्यांना चुकीचाच वाटत राहिला. बाबा कधीच कुठे उघडपणे मला बोलले नाहीत, पण रामाच्या जाण्याला ते कुठेतरी मला दोषी धरतात. रमा गेल्यानंतर कित्येक दिवस त्यांनी माझं तोंड सुद्धा पाहिलं नाही. मी सुद्धा रमा गेल्यानंतर माझ्या त्या दुःखाला कवटाळून बसलो आणि ह्यांच्या दुःखाकडे मी दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा मी ह्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. रमाशी लग्न करते वेळी मी त्यांना कधीच आवडलं नव्हतं, पण मी खूप प्रयत्न करत होतो चांगला जावई होण्याचा. मी त्यासाठी खूप कष्टही घेतले होते. त्यानंतर ही माझी जोडलेली माणसं एक एक करून तुटत गेली. आज जे माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या ना, हे खरं तर अपेक्षाच मी गमावून बसलो होतो. पण झालं सगळं तुझ्यामुळे. हो, तू वर्षाचं दुःख समजून घेतलंस आणि आई क्रेडिट मात्र मला देत आहे. यू मेक मी अ बेटर पर्सन. थँक्यू. खरं तर मी केलं काय तुम्ही केलं काय सारखंच आहे ना. पण आता या सगळ्यातनं वर्षाताईंना बाहेर काढणं जास्त महत्वाचं. चिंगी, तू लहान असताना डान्स करायची छान गणपतीमध्ये. हो आत्तू, मला बघायचंय तुझा डान्स. ए नाही ग, तुझा बाबा काही सांगतो चिंगी. चिंगी, बाबा कधी पण खरंच बोलतो की नाही? कमान आत्तू. अगं आत्तू, उठा उठा वर्षाताई, ये. उठा 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 वर्षाताई. ये. अगं ते महत्वाचं आहे. काय झालं? तू झोपली नव्हतीस? नाही, खरं तर झोप नव्हती येत मला. जागीच आहे मी तशी. गुड. तुम्ही नाही झोपलात? नाही. का? काय झालं? वर्षा म्हणते मी सोफ्यावर झोपते. बर, ठीक आहे, मी खाली झोपतो, पण मग ते
वर्षाचं म्हणणं आहे की मला एकटं झोपायचंय असं काय ते, तर म्हटलं मी आजची रात्र इथे झोपू का? की पाय माझे, स्वतःच्या घरात स्वतःच्या खोलीत झोपायला संकोच कसला करताय तुम्ही? झोपा ना निवांत. झोपा. तुम्ही काय विचार करताय माहितीये मला, नाही विचार नाही. पण बघा, दोन माणसं एक घर भाड्याने घेऊन एकत्र राहतात की नाही, मग आपण इथे एकत्र राहिलो तर काय फरक पडतोय? आनंदी असं नको बोलूस. नाही हे घर काय भाड्याचं नाहीये. हे बघ, या घरावर जितका माझा अधिकार आहे तुझाही तितकाच अधिकार आहे. आपलं घर आहे हे, है ना? आणि तुला एखादी गोष्ट म्हणजे कसं ते तुझं म्हणणं चुकीचं नाही, अगदी चुकीचं नाही. म्हणजे तसं नाहीये. प्रॉब्लेम तो नाहीये. तू माझ्यासाठी कोण आहेस, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आनंदी, या घरातल्या प्रत्येक गोष्टींवर तुझा अधिकार आहे. आपलं लग्न झालंय, माझ्या घराला तू घर पण दिलंयस, माझ्या माणसांची काळजी घेतेस तू, पण आपल्या नात्याला काय ना देऊ मला नाही कळतंय. काय झालं आनंदी? अहो, एक शब्दही बोलू नका आता. हे बघा, मला माहितीये तुमच्या डोक्यात खूप विचार चालू आहेत. आता जे काही काम असेल ना ते उद्या करा. आता निवांत झोपा. अगं परत हे बघा, माणसाला आरामाची पण गरज असते. झोपा. किती छान दिसताय बरं तुम्ही आता. नाहीतर सकाळी सकाळी चेहऱ्यावर आठ्या असतात तुमच्या. आनंदी, आता तिशी उलटली माझी. आठ्या दिसणारच ना? नाही नाही, वयानुसार पडलेल्या आठ्या नाही आहेत त्या. असं वाटतं की अख्ख्या जगाची काळजी तुम्हाला आहे, तुमच्या डोक्यावर आहे, म्हणून असतात त्या आठ्या. ती काळजी, ते टेन्शन सगळं शेअर करायला तर तू आलीस ना. हो. हसतात काय, खिदळतात काय, कोणाला कसलं काही पडलेलं नाहीये, कसलं सोयरसुतक नाहीये. चहा मिळणार आहे का मला आज? आले आले आलेच आहे. पार्सल कसं आलं नाही अजून? अजून फुलं पाठवली नाही जावे बापूने. पैसे तर दिले, फुलं आली असती तर आता जेवढी खिदळते ना वर्षा, त्याच्या डबल खिदळली असती. शिवाय का पाठवली नसतील? फोन करते मी. कोण? मी बोलते. जावई बापू, आवाज नाही ओळखलात का माझा? अरे काय झालं आवाजाला? नाही का काय हे त्रास होतोय? नाही, असं का विचारता? नाही तुमचा वेगळा आला ना आवाज म्हणून विचारलं. हो का?
मला वाटलं तुमचा आवाज वेगळा येतोय. बरं ते मध्ये मी काय म्हणते जावई बापू, ती फुलं नाही पाठवली तुम्ही अजून. नाही मी पैसे दिलेत ना तुम्हाला, तर वाट बघते फुलांची, अजून पोहोचली नाहीयेत. नाही ते झाडावर नाही उगवले ना अजून. काय? नाही नाही गंमत केली. दिली आहे, ऑर्डर दिली आहे. ते ह्याला उठू देत ना फुलवाल्याला, तो उठला की पोचवेल फुलं. तुम्ही मला एखादं काम सांगितलं मी केलं नाही असं होईल कसं असू दे. तुम्ही नका काळजी करू, फुलं पोचते. बर मी थोडं ह्याचं ते कामात आहे, थोड्या वेळाने करतो. हा ठेवा ठेवा. इजड लागले म्हातारीला, इजड लागले. फुलं 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 फुलं. या सासूबाई फुलाची घ्या, फुलाची. सांगितलंय म्हणजे पाठवतील. येतील येतील. आई ग, अगं माझे गुडघे दुखले ग, कोणीतरी दरवाजा उघडा. नको नको, उघडते मीच. काही राहिलंच ना तर राघवकडे मी देते पाठवून. हिला पाठवलं असतं पण ही घोळ घालेल, नकोच. हा तुझं तुझं तुला सांभाळावं लागेल सोन्या. जा सोन्या जा. राघवा बघ कसा संसार करते माझी पोरती. आता कुणाला तक्रारीला जागा ठेवणार नाही माझा राजा. हो ना सोनू? हा जा सोना, जा 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 पिल्लू माझं, शान आहे माझं पिल्लू. चला 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 चला, उठा 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 उठा. चला हे घे, हे बॅग घे, बॅग घे, बॅग घे. घे घे बॅग घे. कपडे तू थांब, तू थांब. चल 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 लवकर. आई आई मला नाही जायचंय ग, नाही जायचंय. रेडी आहेस का तू? एवढं जावई बापू करताय तुझ्यासाठी, तुला काहीच नाही? फुलं बिलं पाठवली काहीच वाटत नाही तुला? वर तोंड करून नाही जायचं म्हणतेस? ए बाबा, आज तू का रडते? चिंगी बाळा, आत खोलीत जाऊन बस बरं तू. नाही, मी नाही जाणार आत. ए सांग ना बाबा, काय झालंय? ही बॅग का आणली आत्तूची? आत्तू घरी चाललीये? नाही हो राजा, आता तू घरी चाललीये तिच्या. हा नाही मला नाही जायचंय. तू गप्पा बस. हे बघ, आम्ही तुला जन्मभर पुरणारे नाही आहोत. काय 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 बोलतेस तू? नाही, काय चुकीचं बोलते ती, बरोबर बोलते. हे असं सॉरी बोलणं, फुलं पाठवणं, हे केलेल्या चुकांवर पांघरून घालणंच आहे. वर्षा तिकडे गेल्यानंतर पुन्हा तो तसा वागणारच नाही, याची गॅरंटी काय? वर्षा, तू परत न जाण्याचा निर्णय घेतलायस ना, मग आता कुठल्याही प्रेशर खाली येऊ नकोस. वर्षाताई, निर्णय शेवटी तुम्हालाच घ्यायचा आहे. वर्षा, मी सांगते तेच ऐकायचं. वर्षा, तुला काय वाटतं बाळा? बरोबर आहे वर्षा, तुझ्या मनाला जे पटतं ना तेच कर तू. बघ, तुला आवडली तिला, जाईल बहुतेक. म्हटलं ना राघवा, माझी लेक माझं म्हणणं कधीच डावलणार नाही. आज्ञित आहे माझ्या ती.
चिंगी, बाबा अगदी बरोबर बोलतात. हे बघ, कोणाचाच राग मनात ठेवायचा नसतो, पण जेव्हा एखादी तुझी मैत्रीण किंवा मित्र तुला सॉरी म्हणतो त्यावेळी आपण हे बघायचं की तो खरंच मनापासून तुला सॉरी म्हणतोय का. कारण काय होतं, तू त्याला माफ करणार बरोबर, त्याच्यानंतर तो तुला पुन्हा त्रास देणार. यामुळे काय होणार, तुला त्रास होणार, तुला वाईट वाटणार. म्हणजे आपला मित्र, आपली मैत्रीण आपल्याला सॉरी म्हणते, हा, आपली खूप काळजी असं दाखवते आणि मग पुन्हा त्रास देते. हे चुकीचं आहे की नाही? हो, फ्रेंड्सनी खरं खरं सॉरी म्हणायला हवं ना. अशा वेळी त्यांच्या सॉरीपेक्षा आपण स्वतःला आधी सुरक्षित करायचं. आपल्याला त्रास होणार नाही याची आधी काळजी घ्यायची. हा, मला नाही कळत आहे. हे बघ, एक वाघ आहे, तो तुझा मित्र आहे. तुमची खूप चांगली मैत्री आहे. तुमची आधी चांगली मैत्री असते आणि मग अचानक तो तुला त्रास देतो, मोठ्याने डरकाळी फोडतो, तू आवाजाने घाबरते, तुला भीती वाटते, त्याचा त्रास होतो. हा, मग तो तुला सॉरी म्हणतो, तू त्याला माफही करतेस, मग तो परत तुला त्रास देतो. एके दिवशी तर तो तुला म्हणतो की ए चिंगी, मला ना थोडी भूक लागलीये, मी तुला आता खातो, नंतर सॉरी म्हणतो. तुला चालेल का? मला तर त्याची फ्रेंडशिप नकोच. चिंगी बाळा, कधी कधी स्वतःला जास्त महत्व द्यावं लागतं, स्वतःची काळजी घ्यावी लागते, स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं. मग समोरचं आपल्याशी नातं ठेव ना ठेव, पण आपली काळजी आपल्याला घ्यावी लागते बाळा. हो, आता मी स्ट्रॉंग बनणार आणि स्वतःला प्रोटेक्ट करणार. ये, आमची चिंगी हुशार. कम्फर्टेबल? के पाय माझे, हे कोणी मागवलं? मी तर नाही मागवलंय. मग हे आपल्याला का दिलं? नाही, दुसऱ्या कोणाची तरी ऑर्डर असेल, मी सांगतो त्यांना. काय वर्षा मॅडम, किती दिवसांनी आलात आज? हो, अहो दिवसांनी नाही, वर्षानेच म्हणा. ए बाबा, हे आतुला ओळखतात. अगं तुझ्या आतुला ना आम्ही सगळेच ओळखतो. मॅडम, तुमच्यामुळेच ना माझ्या मुलाची 10वी झाली. बरोबर आहे, ठीक आहे. दादा, आपली नेहमीची ऑर्डर येऊ द्या. तीच बनते, आणतो आता. हा, हे घ्या. आनंदी घे. हे एवढे सगळे पदार्थ, हे तुमची रोजची ऑर्डर आहे? हो, इथे सांगते सांगते. आमच्या 3-4 मैत्रिणींचा ना ग्रुप होता. आम्ही नेहमी इथे यायचो, खूप मजा करायचो. एकदा काय झालं माहितीये, 11,000ची उधारी झाली. आणि त्याच वेळेला या दादांच्या मुलाची ऍडमिशन होती एका चांगल्या स्कूलमध्ये. ते म्हणाले मला पैशांची गरज आहे. मी म्हटलं काळजी करू नका, मी करते काहीतरी. ए तू पुढे सांग ना. आणि मग मी दादाकडून कॉलेजच्या स्पेशल प्रोजेक्ट साठी 11,000 रुपये घेतले होते आणि यांना देऊन टाकले. त्यामुळे यांच्या मुलाची ऍडमिशन झाली. 11,000चं बिल आणि माझ्याकडून तू स्पेशल प्रोजेक्ट सांगून पैसे काढलेस. ए बाबा, माझ्या शाळेत पण एक स्पेशल प्रोजेक्ट आहे. हा, चुप, तू अजून खूप लहान आहेस हे सगळं करायला. मॅडम तुमचं पार्सल. थँक्यू. पार्सल? आईसाठी, नाही तर फुगून बसेल ना. दादा दादा दादा, फिरायला गेला होता बाहेर. मी घरीच होतो, हिच्या आठवणीत. खरं तर ही
गेल्यापासून घरातला प्रत्येक क्षण मला जाणीव करून देत होता की वर्षा माझ्या बरोबर नाहीये. म्हणून मग आलो इथे. हो ना सासूबाई? हो. अरे मी त्यांना हात जोडून सांगत होते की नका थांबू नका थांबू. वर्षा काही तुमच्यासोबत यायला तयार होणार नाही, म्हणजे तिला यायचंच नाही. तर मला काय म्हणतात, नाही वर्षा माझ्याशिवाय जगूच शकत नाही, मी थांबणार, मी घेऊन जाणार तिला. आनंदी खोटं बोलतात या. मी म्हटलं बघा बाई, आता तुमचा संसार आहे, बघा तुम्ही दोघा जणांनी काय करायचं ते ठरवा. आम्ही कोण मध्ये पडणार नाही का? शेवटी संसार तुम्हाला दोघांना करायचा आहे. वर्षा, माझी चूक झाली, मला माफ कर. हात जोडतायत ते बघ ना, हात जोडतायत. तू गेल्यापासून आपलं घर मला खायला उठलंय. नको ना मला सोडून जाऊस प्लीज. तू अशी गेली तर माझ्या संसाराला किंमत काय ग? तू सांग ना मी काय करू, सांग ना. मी ओरडलं तुला, तू ओरड, मला हवाय तर ओरड तू प्लीज. मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलाय, तू खूप सहन केलंयस. माझ्यामुळे तुलाच नाही, तुझ्या सगळ्या घरच्यांनाच खूप त्रास झाला आणि म्हणून मी इथे आलोय. दादा, त्या दिवशी तुम्ही घरी आलात, तुम्ही एवढं मला समजायला आलात, पण मी सॉरी. वहिनी, वर्षाला जेव्हा माझी गरज होती तेव्हा तुम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. त्यामुळे मला माझ्या चुकीची जाणीव झाली. सो प्लीज माफ करा मला. आई, माझ्यामुळे तुझ्या मुलीला खूप त्रास झाला. आय एम सॉरी. आणि नुसतं फूल आणि चिठ्ठी पाठवून प्रायश्चित्त करता येत नाही म्हणून मी स्वतः आलो. जा सुना, जा 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 मग, जा 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 जा. नाही, मला एकटीला नाही जायचंय. वर्षा, एकदा बोलून घे ना ग बाई. राघवा, एकदा बोलू दे ना एकमेकांना. हा, मग तुझा जो काही निर्णय असेल, जो काही वर्षाचा निर्णय असेल, तो मला मान्य आहे. पण बोलून जर गोष्टी मिटत असतील, समजून सांगत असतील एकमेकांना, तर काय हरकत आहे? कशाला ताणून धरायचं असं मला वाटतं. बघा बाबा, हा आनंदी, ए बाळा, तू तरी समजून सांग ना. तुझं ऐकेल ग राजा. नाही आनंदी. बोलतील, वर्षाताई बोलतील तुमच्याशी. आनंदी, पण आत नाही, इथेच. आम्ही आत जातो. अहो, आई, चालेल ना ग राजा, इथे बोला, कुठेही बोला, पण बोला. काय जावई बापू, बोलणं महत्वाचं आहे ना. हा, आता आपली कशाला अडचण नवरा बायको मध्ये. चला चला चल. हा हैवान आहे हैवान. चल किचन मध्ये जाऊन ऐकूया काय बोलतोय ते, कळायला नको का आपल्याला? अहो हळू.
तुझ्या हाताला काय झालं? काही नाही. इतकं कसं काय लागलं सांगतेस ना? ते काही नाही, बोटं चिमटली गेली बस. वर्षाताई, शांत व्हा. शांत व्हा बरं. घाबरू नका वर्षाताई, ते गेले आता. खरं तर आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला एकटीला सोडायला नको होतं. आम्हाला वाटलं तुमच्याशी बोलायला आलेत, भांडण मिटवायला आलेत. हो ठीक आहे, ठीक आहे. अशी माणसं खरंच कधी सुधारणार नाही. पण आता काळजी नका करू. तुमचे भाऊ आहेत ना तुमच्या सोबत. हा, मी आहे तुमच्या सोबत. आम्ही आहोत वर्षाताई तुमच्या सोबत. बस नाही रडायचं. मला माफ करशील? अगं, कुठल्या आईला वाटतं ना आपल्या मुलीचा संसार मोडावा? मलाही नव्हतं वाटत, म्हणून मी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो ते जोडण्याचा. म्हणून त्या हैवानासमोर हात पसरले, पदर पसरला, भीक मागितली मी, म्हणून मागितली, तुझ्यासाठी मागितली सोन्या. मला काय माहित होतं एवढ्या विश्वासाने मी त्याच्या हातात तुझा हात दिला. तोच माणूस तुझ्या अंगावर हात उगारेल नव्हतं का मला माहिती? माझं चुकलं बाळा. आम्ही असताना जर तो तुझ्या अंगावर हात उगारतो, नसताना त्याने तुला किती मारलं असेल. खूप लागलं राजा, खूप लागलं राजा, खूप 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 लागलं का माझ्या पिल्लाला. खूप खूप लागलं. मला माफ करशील? मला एकदा मला म्हण, मी आई तुला माफ केलं, एकदा म्हणशील का? कसं करणार मला सांग वर्षा? कामात असतील अगं. आणि बाबांनी एवढं सगळं सामान आणून दिलंय की नाही, मग करूयात ना आपण याच्यात काहीतरी. आणि सॉक्सची पण व्यवस्था करूयात आपण. हे बघ आनंदी, काही चुकलं ना तर माझं गिफ्ट जाईल. नाही नाही, काहीतरी पर्याय असेलच ना. आई, अहो मला सांगायचं ना, मी आणून दिला असता चहा. असू दे ग बाई, 2 पावलं तर जायचं होतं, काय त्यात मोठं. मी काय म्हणते, वर्षाला पण घ्या तुमच्यात. हा, रमेल जरा. उगाच तिला एकटं पण नको ना वाटायला. वर्षाताई, वर्षाताई, आत्तू लवकर बाहेर ये. आत्तू, काय ग? हे बघा आम्ही काय करतोय, नाताळची तयारी.
आणि आता चिंगीने सांगितलं ते स्टॉक्स स्टॉकिंग्स. तू सॉक्स म्हण चालेल. ते सॉक्स लावायचं म्हणे दारावर, त्यात भेट वस्तू देतो आपल्याला नाताळ बाबा. तुम्ही पण लावा ना तुमच्या सॉक्स. पण आनंदी सॉक्स लावायचेच कुठून? आणलेच नाहीयेत बाबांनी. हो ना. चिंगी थांबा, आलेच मी. ए आतू, चल ना चल. अगं चिंगो, चहा तरी प्यायली असेल का माझी लेक?